रेडी. आपल्या या छोट्या पण ज्याचे माझ्या एका तरुण मित्राने एक जिवंत गाव असे नुकतेच वर्णन केले, अशा गावी येण्याची संधी मिळाली याबद्दल मला आनंद वाटतो आणि आपण हे जे येथे चांगले काम सुरू करीत आहात त्या कामाशी एक प्रकारे माझा संबंध निर्माण होत आहे हे पाहून माझा हा आनंद वाढला आहे. आपण हाती घेतलेल्या या कामाच्या पाठीमागे जे विचार आहेत, जे तत्व आहे, जी दृष्टी आहे, त्याचे या मित्राने फार चांगल्या शब्दात वर्णन केले. या देशातील मुख्य प्रश्न आर्थिक स्वरूपाचा आहे. देशात ज्यावेळी आर्थिक टंचाई निर्माण होते तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे देशाच्या गरजा भागवण्याची किंवा देशाला आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्याची शक्ती देशामध्ये निर्माण करणे हा आहे. तेव्हा यापुढील आपल्या सगळ्या प्रयत्नांची दिशा ही असली पाहिजे की आपल्या देशाच्या जीवनामध्ये ज्या अनेक उणिवा आहेत त्या आपण प्रथम नाहीशा केल्या पाहिजेत. पण या उणिवा काही तुमच्या आमच्यामुळे निर्माण झालेल्या नाहीत. पुष्कळ अंशी त्या परंपरेने वाढत आलेल्या आहेत. या देशामध्ये अनेक गोष्टी आपण शेकडो वर्ष करू शकलो नाही. परिस्थितीमुळे करू शकलो नाही. पण करू शकलो नाही ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आज इतके प्रश्न तुंबून राहिले आहेत. इतक्या प्रश्नांची गुंतागुंत झाली आहे की त्यातून मार्ग काढणे आज एक अतिशय बिकट काम होऊन बसले आहे. पण स्वराज्य मिळाल्यानंतर मनामध्ये तर अशी अपेक्षा निर्माण झाली आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.